शहरातील प्रमुख रस्त्यांवरती पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच अजित पवार गट वतीने कॅनडा कॉर्नर येथे सह्या आंदोलन आयोजित करण्यात आले। या आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, संजय खैरनार, नगरसेविका सीमा ठाकरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शहरातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आम्ही महापालिका असेल, सिंहस्थ प्राधिकरण असेल, याच्याकडे आम्ही मागणी करतोय की नाशिककर आता त्रस्त झालेला आहे। कारण कालपर्यंत नाशिकमध्ये 5 निष्पाप लोकांचा बळी केवळ खड्ड्यांमुळे गेलेला आहे। आणि एवढंच नाही, तो शेकडोने लोक जे आहेत हे पडून जखमी झालेले, जायबंदी झालेले, काही कायमस्वरूपी अपंगत्व त्यांना आलेलं आहे। अनेक वाहनांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे आणि अत्यंत संतापाची परिस्थिती नाशिककरांमध्ये आहे। आणि म्हणून आमचं प्रशासनाला म्हणणं आहे, तुम्ही तातडीने याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे। नाशिककरांचा संताप व्यक्त करण्यासाठी आपण इथे बघताय की नाशिककर इथं स्वतः येऊन या ठिकाणी चौकामध्ये या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सह्या करतायत। आणि यातून आपल्याला नाशिककरांचा संताप त्या ठिकाणी दिसून येत आहे। कारण लोकांना ट्रॅफिकमध्ये अनेक तास त्यांचा वेळ जातोय, पैशाची त्यांची नासडी होते आणि आरोग्यसुद्धा त्यामध्ये धोक्यात आलेलं आहे, जीव धोक्यात आलेला आहे। आणि म्हणून या संतप्त नाशिककरांचा आवाज प्रशासनाकडे पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सह्यांची मोहीम घेतलेली आहे। लोकांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहे। आज त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, विविध युवतींचे प्रश्न असतील। त्यामुळं विद्यार्थी, युवक हे सगळे बरेचसे जण तुम्ही बघत असाल की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघतो की खड्ड्यांमुळं किंवा रस्त्याच्या चिखलामुळं खूप चिखलमध्ये हे होत असतं। त्यामुळं आम्ही आंदोलन करतोय आणि जर प्रशासनाला लवकर जाग नाही आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापेक्षाही जास्तीत जास्त तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरून आणि तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। रस्त्यांची दुरुस्ती त्वरित न झाल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे। प्रतिनिधी नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक।